नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2025चं प्रिपरेशन करणार आहे, पेपर 2 कॉमर्स। याच्यात आज आपण व्यवसाय अर्थशास्त्र युनिट क्रमांक 3 बिझनेस इकॉनॉमिक्सचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न जे आहे ते डिस्कस करणार आहे। हा व्हिडिओ कोणीही मिस नका करू। याच्यात जे आहे आज आपण असे प्रश्न करू, तर हे जर प्रश्न तुम्ही लावून घेतले एक दोनदा तर हे प्रश्न जे आहे तुमचे बिझनेस इकॉनॉमिक्सचे मार्क जे आहे हे कुठेच जाणार नाही। सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक छोटीशी माहिती की MS सेट 2025मध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपला कंप्लीट कोर्स ऑन कॉमर्स 45 डेज क्रॅश कोर्स रनिंग आहे। ठीक आहे, या 45 डेज क्रॅश कोर्स रनिंगला जर आपण जॉईन करता, आत्ताही जॉईन करता, तर याच्यात आपल्याला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स मिळतील। कंप्लीट आपल्याला मॉक टेस्ट सरावासाठी दिल्या जातील, 25पेक्षा जास्ती मॉक टेस्ट उपलब्ध आहे। नंतर मराठी आणि इंग्लिशमध्ये आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमचे नोट्स दिल्या जातील। नंतर लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह मिळतील। आणि पेपर 2ला जर तुम्ही घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो पूर्णपणे फ्री दिला जाणार आहे। ठीक आहे, हा जर कोर्स या कोर्सची जी नवीन बॅच आहे ती आपल्याला 11 मे पासून स्टार्ट होते, 11 मे 2025 पासून स्टार्ट होते न्यू बॅच। तर याला आपण जॉईन करा किंवा आत्ताही जॉईन केला तर तुम्हाला भरपूर अभ्यास जो आहे तो या कोर्समधून करता येईल। फीस 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच तुम्हाला कोर्स अवेलेबल होऊन जाईल। जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा, त्याच्यानंतर या 2 नंबरवर संपर्क करून आपण फीस पे करू शकता आणि एक्स्ट्रा डिस्काउंटसुद्धा मिळवू शकता। आता प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो। सर्वात पहिला प्रश्न काय की विच ऑफ द फॉलोइंग कुड बी मोस्ट लाइकली टू कॉज राईटवर्ड शिफ्ट इन द डिमांड कर्व फॉर द गुड्स। ठीक आहे, खालीलपैकी कोणता घटक एका वस्तूसाठी मागणी वक्राच्या उजवीकडे वळण जे आहे ते करण्यात होईल। आता ॲन इन्क्रीज इन द प्राइस ऑफ द सबस्टिट्यूट गुड्स, त्याच्यानंतर डिक्रीज इन द कंझ्युमर इन्कम फॉर अ नॉर्मल गुड, अ डिक्रीज इन द प्राइस ऑफ द गुड आणि ॲन इन्क्रीज इन द डिमांड फॉर कॉम्प्लिमेंटरी गुड। तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट तर लक्षात घ्या की जेव्हा पण डिमांड कर आपल्या जागेवरून हालतं तर ते कशामुळे हालतं, प्राईस सोडून इतर घटकांमुळे हालतं। ठीक आहे, आता जेव्हा शिफ्ट होतो तो कशामुळे होतो, राईटवर्ड किंवा लेफ्टवर्ड शिफ्ट जेव्हा प्राईस सोडून इतर घटकांमध्ये बदल येतो। तर पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा, जिथे जिथे प्राईस लिहिलेलं आहे इथे पण प्राईस आहे, इथे पण प्राईस आहे, इथे पण प्राईस आहे, तर या तिन्ही पॉईंट्सला जे आहे तुम्ही कट करून द्या। आता इथे जर तुम्ही ऑप्शन नंबर 2 बघता तर जेव्हा कंझ्युमरची इन्कम जी आहे, नॉर्मल गुड्स कंझ्युमर घेत नाही आणि त्यावेळी त्याची इन्कम जी आहे ती कमी होऊन जाते, अशा वेळी जो डिमांड कर्व आहे तो डिमांड कर्व काय होतो, राईटवर्ड शिफ्ट होतो। ठीक आहे, सामान्य वस्तूसाठी ग्राहकांच्या उत्पन्नात घट जे आहे हा आपला राईट आन्सर आहे, ऑप्शन नंबर बी। ठीक आहे, डिक्रीज इन द कंझ्युमर इन्कम फॉर अ नॉर्मल गुड्स। दुसरा प्रश्न पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स वुड लीड टू अ शिफ्ट इन द डिमांड कर्व फॉर अ प्रोडक्ट। ठीक आहे, तर याच्यात आपल्याला म्हटलं आहे की खालीलपैकी कोणत्या घटकामुळे उत्पादनाची मागणी वक्रात जी आहे बदल होईल। ठीक आहे, इथे पण शिफ्टचाच क्वेश्चन आहे पण जनरल विचारला आहे। चेंज इन द प्राइस ऑफ द गुड्स, ठीक आहे, चेंज इन द कंझ्युमर इन्कम, नंतर चेंज इन द क्वांटिटी सप्लाइड ऑफ द गुड्स आणि चेंज इन द क्वांटिटी डिमांडेड ऑफ द गुड्स। ठीक आहे, वस्तूच्या किमतीत बदल, त्याच्यानंतर ग्राहकाच्या उत्पन्नात बदल, वस्तूच्या पुरवठ्यात बदल आणि वस्तूच्या मागणीत बदल। तर आता जसं की मी तुम्हाला मागेही सांगितलं की प्राईस डिमांड कर्व जो आहे तो शिफ्ट कशामुळे येतो, प्राईसमुळे नेहमी मुवमेंट होतो, शिफ्ट होत नाही। ठीक आहे, आता क्वांटिटी सप्लाइड म्हणा, क्वांटिटी डिमांडेड म्हणा, तर इथे पण जे आहे इथे आपला राईट आन्सरसुद्धा चेंज इन द कंझ्युमर इन्कम। म्हणजे समजा कंझ्युमरची इन्कम जी आहे ती 10,000 आहे, उद्या ती 9,000वर येऊन जाते, तर कंझ्युमर काय करेल, नॉर्मल गुड्स न घेता इन्फिरियर गुड्सकडे हळूहळू शिफ्ट होईल आणि जो डिमांड कर्व आहे तो सुद्धा आपल्या जागेवरून शिफ्ट जे आहे ते होऊन जाईल। याच्यात इन्क्रीमेंट झालं तर डिमांड कर्व लेफ्टवर्ड शिफ्ट होईल म्हणजे डावीकडे जाईल आणि जर हे झालं कमी झालं तर डिमांड कर्व जे आहे राईटवर्ड शिफ्ट होईल। ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू, इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड मेजर्स म्हणजे मागणीचा जो उत्पन्न लवचिकता आहे हे काय मोजमाप करते। द रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ द क्वांटिटी डिमांडेड to a change in the price, the responsiveness of the quantity demanded to the change in consumer income, the responsiveness of supply to change in the price आणि the relationship between the क्वांटिटी डिमांडेड अँड क्वांटिटी सप्लाइड। किमतीत बदल झाल्यावर मागणीच्या प्रमाणाची प्रतिसादात
प्रतिसादशीलता, त्याच्यानंतर ग्राहकांच्या उत्पन्नात बदल झाल्यावर मागणीच्या प्रमाणाची प्रतिसादशीलता, त्याच्यानंतर किमतीच्या बदल झाल्याने पुरवठाची प्रतिसादशीलता आणि मागणी आणि पुरवठाच्या प्रमाणातील संबंध. तर याच्यात जर पाहता तर रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटी डिमांडेड अँड क्वांटिटी सप्लाईड, याचा रिलेशनशिप जे आहे ते आपण जे आहे त्याच्या माध्यमाने आपल्याला हे कळत नाही. ठीक आहे. दुसरा जर पाहतात तर किमतीत बदल झाल्यावर पुरवठाची प्रतिसादशीलता, हे पण याच्यात फारसा योग्य जो आहे तो बसणार नाही. तिसरा ऑप्शन जर पाहता की रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ क्वांटिटी डिमांडेड टू अ चेंज इन कन्झ्युमर इन्कम. ठीक आहे, शिफ्टची गोष्ट होत आहे ना, आणि इन्कम इलास्टिसिटीची गोष्ट होत आहे. तर इन्कम इलास्टिसिटीमध्ये मुख्य घटक काय राहील, मेन फॅक्टर कोण राहील, ती राहील कन्झ्युमरची इन्कम. दुसरं जे आहे इथे फर्स्ट ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला प्राईसचं दिलेलं आहे. ठीक आहे, चेंज इन प्राईस म्हटलं आहे, तर हे प्राईस इलास्टिसिटीचा भाग होईल, किंमत लवचिकतेचा भाग होईल, हे सुद्धा याचा राईट आन्सर राहणार नाही. तर ऑप्शन क्रमांक बी, रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ क्वांटिटी डिमांडेड टू अ चेंज इन द कन्झ्युमर इन्कम विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी स्टेट्स दॅट, गण्याच्या सीमांत उपयुक्ता कायदा काय म्हणतो हे आपल्याला सांगायचं आहे. ॲज मोर गुड इज कन्झ्युम the total utility increases. As more of good is consumed, the marginal utility increases. ठीक आहे, as more of good is consumed, the marginal utility decreases, आणि as more of good is consumed, the total utility decreases. ठीक आहे. तर याच्यात काय म्हटलं की जेवढे जास्तीत जास्त वस्तू जे आहे उपभोगल्या जातात तेवढ्या एकूण उपयोग वाढतो. ठीक आहे, आणि जेवढे जास्तीत जास्त वस्तूंचा उपभोगल्या जातात तेवढ्या सीमांत उपयोगिता वाढतो. ठीक आहे, जेवढे जास्तीत जास्त उपभोगल्या जातात तेवढ्या सीमांत उपयोगिता कमी होतो, आणि जेवढे जास्त वस्तू जे आहे उपभोगल्या जातं तेवढ्या एकूण उपयुक्तता जी आहे ती कमी होते. तर याच्याप्रमाणे जर पाहिलं तर मुख्य उद्देश जे आहे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचं काय, की जसं जसं व्यक्तीचं कन्झम्पशन वाढतं, व्यक्तीचं गुड्सचं कन्झ्युम वाढतं, तेव्हा काय होतं की मार्जिनल युटिलिटी पहिले तर वाढते, नंतर जी आहे नंतर झिरो होऊन जाते, आणि नंतर काय होते निगेटिव्ह होऊन जाते. तर म्हणजे पहिले वाढून नंतर काय होतं, त्याचं मार्जिनल युटिलिटी जी आहे हा एक असा कन्सेप्ट आहे की जेवढे जास्तीत जास्त गुड्स तुम्ही कन्झ्युम कराल तेवढी जी आहे तुमची युटिलिटी काय, मार्जिनल युटिलिटी हळूहळू काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर सी जो आहे हा आपला राईट आन्सर आहे. जेवढे जास्त वस्तूंचा उपभोगल्या जातात तेवढ्या सीमांत उपयुक्तता ज्या आहे त्या काय होतात, कमी होतात. ओके, ऑप्शन नंबर सी विल बी द राईट आन्सर. इफ टोटल युटिलिटी इन्क्रीजिंग बट ॲट अ डिक्रीजिंग रेट, देन मार्जिनल युटिलिटी काय राहील हे तुम्हाला सांगायचं आहे. पॉझिटिव्ह बट डिक्रीजिंग, निगेटिव्ह, कॉन्स्टंट की झिरो. जर एकूण उपयुक्तता वाढतात असल्या आणि तरी कमी होण्याच दराने, तर सीमांत उपयुक्तता कसा असेल या प्रश्नात तुम्हाला हे विचारलं आहे. सकारात्मक पण कमी होणारा, त्याच्यानंतर नकारात्मक, स्थिर आणि शून्य. याच्यात जर पाहता तर टोटल युटिलिटी इन्क्रीजेस म्हटलं आहे, पण हळूहळू. डिक्रीजिंग रेटचा अर्थ काय की टोटल युटिलिटी वाढते तर आहे पण अगदी हळूहळू वाढते आहे. ठीक आहे. तर अशा वेळी मार्जिनल युटिलिटीचा काय स्वरूप राहील हे याच्यात विचारलेलं आहे. तर अशा याच्यात जे आहे मार्जिनल युटिलिटी, जेव्हा टोटल युटिलिटी अगदी हळूहळू वाढते आहे, टोटल युटिलिटी अशी वाढते आहे, तर त्यावेळी जे मार्जिनल युटिलिटी आहे ती सुद्धा वाढेल पण डिक्रीजिंग रेटनी वाढेल. ठीक आहे. सकारात्मक तर राहीलच राहील पण डिक्रीजिंग रेटनी वाढेल. तर ऑप्शन नंबर ए जे आहे सकारात्मक पण कमी होणारा हे आपला राईट आन्सर राहील. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, खालीलपैकी कोणता सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग नाही हे आपल्याला विचारलं आहे. डिमांड ॲनालिसिस, प्रोडक्शन ॲनालिसिस, ॲनालिसिस ऑफ कॉस्ट कर्व आणि फिस्कल पॉलिसी ॲनालिसिस. मागणी विश्लेषण, उत्पादन विश्लेषण, खर्च वक्रांचे विश्लेषण आणि वित्तीय धोरणांचे विश्लेषण. त्याच्यात जर पाहता मायक्रो इकॉनॉमिक्स अशा प्रकारची अर्थशास्त्राची शाखा आहे की जी कशाशी संबंधित आहे, एका पर्टिक्युलर फर्मशी संबंधित आहे. ठीक आहे. देशाचा अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर तो स्थूल अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये जाईल. पण मायक्रो इकॉनॉमिक्सची गोष्ट होते तर डिमांड ॲनालिसिस तर त्याच्यात समाविष्ट राहणारच आहे. ठीक आहे. प्रोडक्शन ॲनालिसिस सुद्धा याच्यात समाविष्ट राहील.
कॉस्ट कर, ॲव्हरेज फिक्स कॉस्ट, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, मार्जिनल कॉस्ट, हे सर्व याच्यात जे आहे ते राहील. पण फिस्कल पॉलिसी एनालिसिस हे कुठल्याही हालतीत राहणार नाही. ठीक आहे. वित्तीय धोरणाचं विश्लेषण जे आहे दिस इज नॉट पार्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा भाग नाही आहे. ऑप्शन नंबर डी जो आहे हा आपला राईट आन्सर आहे. फिस्कल पॉलिसी एनालिसिस, वित्तीय धोरण विश्लेषण. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स विच इज ॲप्लिकेबल टू द एंटायर कंट्री इज कॉल्ड ॲज नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स की मायक्रो इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राची जी शाखा संपूर्ण देशाला लागू आहे तिला असे म्हणतात. काय म्हटलं जातं? सामान्य अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, नंतर सांख्यिकीय अर्थशास्त्र की सूक्ष्म अर्थशास्त्र. मॅक्रो जे आहे त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हटलं जातं. लक्षात ठेवाल, ते मॅक्रोज दिलं. तर नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स जे नॉर्म्सवरती आधारित आहे. ठीक आहे. लोकांनी आपल्या आपल्या हिशोबाने सांगून दिलं. मॅक्रो इकॉनॉमिक्स जे याच्यात खूप वास्ट लेवलवर स्टडी केलं जाते, मोठ्या स्तरावर स्टडी केलं जाते, देशाची स्टडी केली जाते, त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर प्रश्नात काय म्हटलं आहे की ॲप्लिकेबल टू द एंटायर कंट्री, संपूर्ण देशाला लागू आहे, तर तिला काय म्हणतात? तिला म्हणतात मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी मॅक्रो इकॉनॉमिक्स जे आहे हे आपला राईट आन्सर आहे. स्थूल अर्थशास्त्र. ऑप्शन नंबर बी आपला राईट आन्सर आहे. हू हॅज कॉइन्ड द कन्सेप्ट ऑफ कार्डिनल युटिलिटी ॲनालिसिस, मुख्य उपयोगिता विश्लेषणाची संकल्पना कोणी मांडली? ॲडम स्मिथ, पीटर पाल, एल्डफर मार्शल की कार्ल मार्क्स. ॲडम स्मिथ, इथे पण सेम ऑप्शन दिले आहे. ॲडम स्मिथ, पीटर पाल, एल्डफर मार्शल की कार्ल मार्क्स. तर इथे जर तुम्ही बघता तर ही जी संकल्पना आहे कार्डिनल युटिलिटी ॲनालिसिस जे आहे, कार्डिनल युटिलिटी ॲनालिसिस हे एल्डफर मार्शलद्वारे दिल्या गेलं होतं. याच्या अंतर्गत कार्डिनल युटिलिटीमध्ये आपण कार्ल गॉसेनद्वारा दिलेले दोन लॉजचा सुद्धा अध्ययन करतो. पहिला लॉ असतो LDMU म्हणजे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, आणि दुसरा काय असतो? इक्वी मार्जिनल युटिलिटी. ठीक आहे. इक्वी मार्जिनल युटिलिटी अशा दोन कायद्यांचं अध्ययन जे आहे ते या लॉमध्ये केलं जातं. तर ऑप्शन नंबर सी जे आहे एल्डफर मार्शल तो आपला राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द युटिलिटी इन इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्रात उपयुक्ता म्हणजे काय? उपयुक्ताचा अर्थ आपल्याला विचारला आहे. द अमाऊंट ऑफ मनी अ पर्सन हॅज, त्याच्यानंतर द सॅटिस्फॅक्शन ऑर प्लेजर डिराइव्ड फ्रॉम द कन्झ्युमिंग अ गुड ऑर सर्व्हिस, त्याच्यानंतर द प्रोडक्शन आउटपुट ऑफ द फर्म आणि टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग अ आउटपुट. ठीक आहे. उपयोगिताचा अर्थ तुम्हाला किंवा उपयुक्ताचा अर्थ तुम्हाला विचारला आहे. तर एखाद्या व्यक्तीकडे असलेले पैसे याला उपयुक्ता तर म्हणणार नाही. ठीक आहे. चांगल्या उत्पादनाची एकूण किंमत म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग अ गुड्स, तर ते तर कॉस्टमध्ये जाईल ना, टोटल कॉस्ट म्हटलं जाईल. ठीक आहे. फर्मचे उत्पादन जे आहे, प्रोडक्शन ऑफ द आउटपुट ऑफ द फर्म, तर हे पण याच्यात योग्य बसणार नाही. जे योग्य ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, द सॅटिस्फॅक्शन किंवा प्लेजर डिराइव्ड बाय कन्झ्युमिंग अ गुड ऑर सर्व्हिस, म्हणजे जेव्हा एका वस्तू किंवा एखाद्या सेवेचा उपभोग घेतला जातो, ठीक आहे, त्यावेळी त्याच्यापासून मिळणारं जे समाधान आहे त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात युटिलिटी किंवा उपयुक्त. ओके. तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला इथे राईट आन्सर राहील. आता विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ युटिलिटी, खालीलपैकी कोणत्या उपयुक्ताचे विशिष्ट आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. टँजिबल, मेजरेबल इन मॉनिटरी युनिट्स, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. मूर्त, मौद्रिक एकांमध्ये मोजण्यायोजक आणि व्यक्तिनिष्ठ आणि उद्दिष्ट. ते याच्यात जर पाहता विद्यार्थी मित्रांनो तर हे तर टँजिबल नाही आहे. युटिलिटी कधीही इनटँजिबल असते, ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला मिळणारी जी उपयोगिता आहे, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेगळ्या वेगळ्या वस्तूंचं कन्झम्पशन करतो किंवा एकसारख्या वस्तूचंही कन्झम्पशन करतो. तर युटिलिटी नेहमी काय असते? सब्जेक्टिव्ह असते. ठीक आहे. व्यक्तिनिष्ठ असते. तर ऑप्शन नंबर सी जे आहे हा आपला राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इथे तुम्हाला दोन विधान दिले आहे. विधान एक काय म्हणतो? टोटल युटिलिटी इज जनरली बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. आणि दुसरा विधान दिलेलं आहे वेन द टोटल युटिलिटी स्टार्ट्स फॉलिंग द मार्जिनल युटिलिटी कट्स द एक्स ॲक्सिस. तर पहिला विधान काय म्हणतो? एकूण उपयुक्ता सामान्यतः सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही असते. एक गोष्ट लक्षात ठेवा की जी टोटल युटिलिटी आहे ती कधीही नकारात्मक राहत नाही. ठीक आहे. टोटल युटिलिटी इज नेवर निगेटिव्ह.
ठीक आहे. तर सकारात्मक नकारात्मक लिहिला तर पहिला विधान तर चुकून जाईल. दुसऱ्या ह्याच्यात काय इथे काय लिहिलं आहे, आता बोथ स्टेटमेंट्स नॉट ट्रू हे तर याला होल्डवर ठेवा, हे सेकंड ऑप्शन आपलं कटून जाईल. ठीक आहे. पहिल्याला राईट म्हटलं आहे तर पहिल्यासुद्धा इथे कटून जाईल. ठीक आहे. आता दुसरा किंवा पहिला आपला चौथा किंवा पहिला आपला आन्सर बनू शकतो. विधान 2 काय म्हटलं, जेव्हा एकूण उपयुक्तता जी आहे ती घसरू लागते तेव्हा सीमांत उपयुक्तता जी आहे ती एक्स अक्ष काय करते, कापते. तर साधी सोपी गोष्ट आहे, जेव्हा मार्जिनल युटिलिटी अशी जाते आणि टोटल युटिलिटी जी आहे अशी जाऊन कमी व्हायला लागते तेव्हा मार्जिनल युटिलिटी काय करते, एक्स ॲक्सिसला खालून कट करते. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह होऊन जाते. इथे सोप्या शब्दात म्हणजे निगेटिव्ह होऊन जाते. तर ऑप्शन नंबर 2 जो स्टेटमेंट 2 जो आहे हा अगदी बरोबर आहे, हा चुकीचा आहे. तर याच्याप्रमाणे जे आहे ओनली स्टेटमेंट 2 इज ट्रू. ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपला राईट आन्सर राहील. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इंडिफरन्स कर्व एनालिसिस इज बेस्ड ऑन, हे जे आहे उदासीनता वक्र विश्लेषण कशावर आधारित आहे हे आपल्याला सांगायचं आहे. एकूण उपयुक्तता, सीमांत उपयुक्तता, मुख्य उपयोगिता की सामान्य उपयुक्तता, टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी, कार्डिनल युटिलिटी की ऑर्डिनल युटिलिटी. आता इंडिफरन्स कर्व एनालिसिस जी आहे ही अशी संकल्पना आहे जी हिक्स आणि ॲलनद्वारे दिल्या गेली आहे. ठीक आहे. जी हिक्स आणि ॲलनद्वारे दिली गेली आहे. तर जी इंडिफरन्स कर्व एनालिसिसची संकल्पना आहे ही न तर टोटल युटिलिटीवर आधारित आहे, न मार्जिनलवर आहे, न कार्डिनलवर आहे. ठीक आहे. ही जी आहे ही ऑर्डिनल युटिलिटी, सामान्य उपयुक्तावर आधारित आहे. ठीक आहे. हा जो आहे नेहमी कन्वेक्स टू ओरिजिन असतो. इथे 2 वेगळ्या वेगळ्या गुड्सनी मिळणारं समाधान जे आहे त्याचं कॉम्बिनेशन घेऊन ग्राहक चालतो. ओके. सो ऑप्शन नंबर डी जे आहे ऑर्डिनल युटिलिटी, दिस इज द राईट आन्सर, सामान्य उपयुक्तता. नेक्स्ट पाहू स्टेटमेंट 1. लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी इज कन्सिडर्ड टू बी गॉसेन्स फर्स्ट लॉ, आणि दुसरा दिला आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी इज नॉट कन्सिडर्ड ॲज गॉसेन्स सेकंड लॉ. आता इथे तुम्हाला जे आहे कोणत्या लॉचा कोणता नंबर आहे हे माहीत पाहिजे. विधान 1 काय म्हणतो, सम मार्जिनल युटिलिटी उपयुक्ताचा कायदा गॉसेनचा पहिला कायदा मानला जातो आणि सीमांत उपयुक्तता कमी करण्याच्या कायद्याला गॉसेनचा दुसरा कायदा मानला जात नाही. आता इथून जर पाहता तर लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी जो आहे, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी आहे याला गॉसेनचा पहिला लॉ नाही म्हणत, याला गॉसेनचा दुसरा लॉ म्हणतात. ठीक आहे. हे सेकंड लॉ म्हणतात. तर या प्रश्नाप्रमाणे तर पहिला विधान तर चुकला, पहिला विधान चुकला तर याला जे आहे याला कापून द्या, याला कापून द्या. ठीक आहे. आता दुसरा किंवा चौथ्यातनं आपला बी किंवा डी मधून आपला आन्सर निघेल. तर दुसरं जर पाहता तर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी इज नॉट कन्सिडर्ड ॲज गॉसेन्स सेकंड लॉ. तर गॉसेन सेकंड लॉ नाही आहे तर याचा अर्थ कोणचा लॉ आहे, फर्स्ट लॉ आहे. कारण गॉसेनचे तर 2च लॉ अध्ययन करतो ना आपण. तर दुसरा लॉ नाही आहे याचा अर्थ हा काय आहे, पहिला कायदा आहे. तर इथे सुद्धा ओनली स्टेटमेंट 2 इज ट्रू जे आहे, फक्त विधान 2 जे आहे ते बरोबर आहे, हाच आपला आन्सर बनेल. ओके. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. पुढील प्रश्न पाहू. विच युटिलिटी कन्सेप्ट फोकसेस ऑन द ओव्हरऑल सॅटिस्फॅक्शन ऑफ अ कंझ्युमर डिराइव्स फ्रॉम ऑल युनिट्स ऑफ अ गुड कंझ्युम, मार्जिनल युटिलिटी, टोटल युटिलिटी, ॲव्हरेज युटिलिटी की डिमिनिशिंग युटिलिटी. कोणती उपयुक्तता संकल्पना ग्राहकाला चांगल्या उपभोगण्याचे सर्व युनिट्समधून मिळणाऱ्या एकूण समाधानावर लक्ष केंद्रित करते. सीमांत उपयुक्तता, एकूण उपयुक्तता, सरसारी उपयुक्तता की कमी होत असणारी उपयुक्तता. आता डिमिनिशिंग युटिलिटी म्हणा, मार्जिनल युटिलिटी म्हणा, या दोघांचे जे स्वभाव आहे ते एकसारखे असतात. ठीक आहे. सर्व युनिट्स जर तुम्ही कंझ्युम करत आहे तर सर्व युनिट्समधनं मिळणारी तुम्हाला युटिलिटी जी आहे ती कोणती राहील, ती राहील टोटल युटिलिटी. ओके. एकूण उपयुक्तता जी आहे म्हणजे जर समजा मी 5 पोळ्या खात आहे तर 5 पोळ्यांनी मिळणारी मला जी उपयुक्तता राहील ती काय, तिला आपण काय म्हणू, टोटल युटिलिटी, एकूण उपयुक्तता असं म्हणू. ऑप्शन नंबर बी जे आहे ते याच्यात राईट आन्सर आहे. पहिला काय म्हणतो, इंडिफरन्स कर्व अँड आयसोक्वांट कर्व ॲज वेल ॲज द ट्रान्सफॉर्मेशनल कर्व डू नॉट हॅव आयडेंटिकल शेप. ठीक आहे. इंडिफरन्स कर्व्स आर नॉट कन्केव शेप्ड बट बेस्ड ऑन मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन. पहिला विधान काय म्हणतो, उदासीनता वक्र आणि आयसोक्वांट वक्र तसेच ट्रान्सफॉर्मेशनल वक्र यांच्या एकसारख्या आकार असतो. आणि दुसरा विधान म्हणतो उदासीनता वक्र अवतल आकाराचे नसून तांत्रिक
स्पर्धाच्या किरकोळ दरावर आधारित असते. दोन्ही विधान सत्य आहे, दोन्ही विधान सत्य नाही. त्याच्यानंतर फक्त विधान एक सत्य आहे आणि फक्त विधान 2 सत्य आहे. बोथ स्टेटमेंट आर ट्रू, बोथ स्टेटमेंट्स आर नॉट ट्रू, ओनली स्टेटमेंट 1 इज ट्रू आणि ओनली स्टेटमेंट 2 इज ट्रू. तर याच्यात जर बघता तर या प्रश्नाप्रमाणे आपल्याला या प्रश्नाला थोडंसं वाचायचं जे आहे ते याच्यात आवश्यक आहे. ठीक आहे, या प्रश्नात जे आहे तुम्हाला वाचन व्यवस्थित करणे आवश्यक आहे. इंडिफरन्स कर्व आणि आयसोक्वांट कर्व. ठीक आहे, इंडिफरन्स कर्वचा आकार कसा असतो, असा असतो. आयसोक्वांटचाही आकार असा असतो. पण ट्रान्सफॉर्मेशनल कर्व म्हणजे कोण, प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व, PPC किंवा PPF, प्रोडक्शन पॉसिबिलिटी फ्रंटियर, याचा आकार कसा असतो, याचा आकार असा असतो. ठीक आहे, ते यांनी काय दिलं की हॅव द आयडेंटिकल शेप. आयडेंटिकल शेप म्हणजे एकसारखा आकार. ठीक आहे, एकसारखा आकार. तर एकसारखा आकार जो आहे तो त्याचा नसतो. ठीक आहे, त्या एकसारखा नसतो. तर नॉट हॅव आयडेंटिकल शेप याप्रमाणे हा विधांत सत्य आहे. पहिला विधान जो आहे, पहिला विधान पूर्णपणे सत्य आहे. ओके, दुसरा विधान जर बघता तर इंडिफरन्स कर्व जे आहे ते नॉट कॉन्केव्ह आहे. का बरं, कारण ते कन्व्हेक्स आहे ना, कन्व्हेक्स टू ओरिजिन आहे. तर कॉन्केव्ह तर असं झाला, असा फक्त एकच असतो कोण, PPC. तर हे इथपर्यंत तर बरोबर आहे. पण बेस्ड ऑन मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन, इथून याच्यामुळे या टेक्निकल सबस्टिट्यूशनमुळे हा विधान चुकून गेला. ठीक आहे, फक्त सबस्टिट्यूशन असतं तर विधान बरोबर राहिलं असतं. ठीक आहे, MRTSवर कोण आधारित आहे, MRTSवर आधारित आहे आयसोक्वांट. ठीक आहे, आयसोक्वांटचा आकार सेम आहे MRS सारखा, इंडिफरन्स कर्व सारखा. पण त्याचा जो तो कशावर आधारित, आयसोक्वांट जो आहे दॅट इज बेस्ड ऑन MRTS. आणि जो इंडिफरन्स कर्व आहे, इंडिफरन्स कर्व जो आहे तो कशावर आधारित आहे, तो आहे MRSवर, मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. ओके, तर अशाप्रमाणे जे आहे आपला जो आहे फक्त स्टेटमेंट 1 जो आहे तो ट्रू आहे. पहिला ऑप्शन नंबर C जो आहे तो आपला राईट होऊन जाईल. याला बघा, विंटर वेअर ऑफ स्लॅक्स आर द एक्झाम्पल ऑफ टाइम युटिलिटी, प्लेस युटिलिटी, फॉर्म युटिलिटी की ऑल ऑफ द अबाय. हिवाळी परिधान स्लॅक्स हे डॅश उपयुक्ततेचे उदाहरण आहे. वेळेची उपयुक्तता, ठिकाण उपयुक्तता, फर्मची युटिलिटी आणि वरील सर्व. तर सर्वात पहिले बघा याच्यात बघा की विंटर वेअर स्लॅक्स आत्ता घालाल का, नाही, पूर्ण गरमीनी पागल होऊन जाईल माणूस. ठीक आहे, तर हे तर आपण आत्ता नाही घालणार. तर हे टाईम युटिलिटीवरशी संबंधित आहे. ठीक आहे, जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आपण घालतो. प्लेस युटिलिटी म्हणजे जसं हॉटेल, सिनेमा घरात वगैरे जातो पिक्चर पाहायला वगैरे, PVRमध्ये वगैरे, तर ते प्लेस युटिलिटी झालं. फॉर्म युटिलिटी म्हणजे दुधाची युटिलिटी वेगळी राहील, पनीरची युटिलिटी वेगळी राहील, दहीची वेगळी युटिलिटी राहील, रस्तीची, ते दुधाचे वेगळे वेगळे प्रकार आहे ना, तर त्याला काय म्हटलं जाईल, फॉर्म युटिलिटी म्हटलं जाईल. ठीक आहे, ठिकाण उपयुक्त, तर हे राईट आन्सर काय बनेल इथे, टाईम युटिलिटी. ऑप्शन नंबर A टाईम युटिलिटी, वेळेची उपयुक्तता जी आहे हे आपलं राईट आन्सर राहील. पहिला बघा, इथे सुद्धा 2 विधान आहे. इन द थेओरी ऑफ प्रोडक्शन बोथ लॉ कॅन बी अप्लाइड इन द लॉंग अँड शॉर्ट रन. म्हणजे कोणकोणते कायदे, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन आणि लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल. ठीक आहे, लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल हे दोन्ही लॉंग रन आणि शॉर्ट रनमध्ये लावल्या जाऊ शकतात. तर हा विधान तो बरोबर आहे. ऑल फॅक्टर्स आर व्हेरिएबल इज नॉट ॲप्लिकेबल इन वॉटसन्स लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन. तर इथे जर पाहतात तर इथे जर समजा अल्प कालावधीचा लॉ आहे ना, अल्प कालावधी शॉर्ट रनचा लॉ आहे, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन, तर इथे एक घटक कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, वन फॅक्टर इज कॉन्स्टंट, वन फॅक्टर इज व्हेरिएबल, एक घटक जो आहे तो व्हेरिएबल असतो. इतर घटक काय असतात, इतर घटक जे आहे ते कॉन्स्टंट असतात. जसं टेक्नॉलॉजी आहे, प्लांट कॅपॅसिटी वगैरे आहे, हे सगळे काय असतात, हे कॉन्स्टंट असतात. ठीक आहे, त्यामुळे इथे जे आहे दुसरा विधान जो आहे, दुसरा विधान हा तुम्हाला हे होणार नाही. काय नाही होणार, हा ॲप्लिकेबल, ऑल फॅक्टर्स आर व्हेरिएबल हे वॉटसनच्या लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शनमध्ये ॲप्लिकेबल होणार नाही. तर या वॉटसनचं नावसुद्धा लिहून ठेवाल की या व्यक्तीने जे आहे लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शनचा कायदा दिलेला आहे. ठीक आहे, उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये दोन्हीही कायदे दीर्घकाळ आणि अल्प कालावधीमध्ये लागू केले जाऊ शकतात आणि सर्व घटक व्हेरिएबल आहेत,
व्हेरिएबल प्रमाणाचे वॉटसनच्या कायद्याला लागू होत नाही. ठीक आहे, तर हे दोन्ही विधान जे आहे हे दोन्ही विधान बरोबर आहे. ठीक आहे. इन थ्योरी ऑफ प्रोडक्शन बोथ लॉज कॅन बी अप्लाइड इन द लॉंग रन अँड शॉर्ट रन. हे जे आहे याचं उत्तर जे आहे थोडंसं हे दिलं आहे. इथे आपले दोन्ही विधान ट्रू आहे ते उत्तर राहील. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो इथे राईट आन्सर राहील. ठीक आहे, डी नाही राहणार, ए आपला राईट आन्सर राहील. आता इथे जे आहे थोडं सांभाळून कराल. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट इनकरेक्ट इन केस ऑफ इंडिफरन्स कर्व. उदासीनता वक्राच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत हे आपल्याला सांगायचे आहे. इंडिफरन्स इट इज नॉट कन्केव्ह टू ओरिजिन. त्याच्यानंतर इट इज नॉट बेस्ड ऑन ऑर्डिनल युटिलिटी. इफ टू इंडिफरन्स कर्व शुड नॉट इंटरसेक्ट इच अदर. आणि इट वॉज गिवन बाय हिक्स अँड स्मिथ. ठीक आहे, आता याच्यात बघता तर ही उत्पत्तीसाठी अवतल नाहीत. ठीक आहे, हे ऑर्डिनल युटिलिटीवर आधारित नाही. ठीक आहे, दोन उदासीनता वक्र एकमेकांना छेदत नाही आणि हिक्स आणि स्मिथ यांनी दिलेले होते. आता पहिला विधान जर पाहता तर इट इज नॉट कॉन्केव्ह टू ओरिजिन. ठीक आहे, इथे नॉट इनकरेक्ट वाले सांगायचे आहे. ठीक आहे, नॉट इनकरेक्ट म्हणजे काय सांगायचे आहे तुम्हाला, इथे करेक्ट विधान सांगायचे आहे. ठीक आहे, करेक्ट विधान तुम्हाला सांगायचे आहे. तर पहिला जर बघता त्याच्याप्रमाणे पहिला विधान जो आहे नॉट कन्केव्ह टू ओरिजिन. नॉट कन्केव्ह म्हणजे काय, कन्व्हेक्स. तर पहिला विधान तर तुमचा बरोबर आहे. ठीक आहे, तर जिथे बी नाही आहे त्याला उडवून द्या. दुसरा विधान जर पाहता इट इज नॉट बेस्ड ऑन ऑर्डिनल युटिलिटी. अरे बाबा, ऑर्डिनल युटिलिटीवर आधारित आहे. ठीक आहे, ऑर्डिनल युटिलिटीवर आधारित आहे. तर यांनी बी जो आहे तो चुकीचा लिहिला आहे. ठीक आहे, तर हे तिन्ही ऑप्शन्स जे आहे कटून जातील. तर हे तिन्ही ऑप्शन्ससुद्धा इथून तुमचे कटून जातील. तर सी ऑप्शन काय म्हणतो, टू इंडिफरन्स कर्व शुड नॉट इंटरसेक्ट इच अदर. सी ऑप्शन दोन उदासीनता वक्र जे आहे ते एकमेकांना असं छेदू नाही शकत. ठीक आहे, असं छेदू नाही शकत. तर जो आहे हा सुद्धा विधान जो आहे तो बरोबर आहे. आता टू इंडिफरन्स कर्व जे आहे सॉरी इट वॉज गिवन बाय हिक्स अँड स्मिथ, हा विधानसुद्धा चुकीचा लिहिला आहे. कारण हे कोणाद्वारे दिला गेलं होतं, हिक्स आणि ॲलनद्वारे गेला होता. ठीक आहे, हिक्स आणि स्मिथ नाही, हिक्स आणि ॲलनद्वारे दिला गेला होता. तर याप्रमाणे ऑप्शन नंबर 4 जे आहे ऑप्शन नंबर 4 आपला राईट आन्सर बनेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इन द थ्योरी ऑफ प्रोडक्शन द मार्जिनल प्रोडक्ट ऑफ लेबर इज द ॲडिशनल आउटपुट प्रोड्यूस्ड बाय वन मोर युनिट ऑफ लेबर, द आउटपुट प्रोड्यूस्ड बाय ऑल युनिट्स ऑफ लेबर, द टोटल कॉस्ट ऑफ हायरिंग लेबर आणि द टोटल प्रोडक्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट्स ऑफ लेबर. उत्पादनाच्या सिद्धांतानुसार श्रमाचे सीमांत उपयुक्तता काय आहे, सीमांत उत्पादन काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मार्जिनल प्रोडक्टबद्दल श्रमाच्या आणखीन एका युनिटद्वारे अतिरिक्त उत्पादन, श्रमाच्या सर्व युनिट्सद्वारे उत्पादित उत्पादन, कामगारांच्या क्रमावर ठेवण्याची एकूण किंमत आणि एकूण उत्पादन भागिले कामगारांच्या एकांच्या संख्येने. तर हे जे आहे हे तर याच्यात होणार नाही कारण हे ॲव्हरेज प्रोडक्ट दाखवेल. ठीक आहे, त्याच्यानंतर द टोटल कॉस्ट ऑफ हायरिंग लेबर हे पण याच्यात योग्य बसणार नाही. ठीक आहे, आउटपुट प्रोड्यूस्ड बाय ऑल युनिट्स ऑफ हे तर आपल्याला टोटल प्रोडक्ट नाही विचारला आहे, आपल्याला मार्जिनल प्रोडक्ट विचारला आहे. ॲडिशनल युनिट प्रोड्यूस्ड बाय वन मोर युनिट ऑफ लेबर, तर हा आपला काय राहील, हा आपला मार्जिनल प्रोडक्ट राहील. ठीक आहे, दिस विल बी युअर मार्जिनल प्रोडक्ट. तर दिस विल बी युअर MP. ठीक आहे, याला काय म्हणतो, याला आपण जे आहे सीमांत उत्पादन जे आहे हे आपला पहिलावाला राहील. तर आपला राईट आन्सरसुद्धा पहिला ऑप्शन राहील, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट पाहू. डॅश इज द कर्व विच शोज व्हेरियस कॉम्बिनेशन्स ऑफ इनपुट्स दॅट कॉस्ट सेम टोटल अमाउंट. बजेट लाईन, आयसो कॉस्ट लाईन, प्राइस लाईन की नन ऑफ द अबाव. बजेट लाईन जे आहे त्याच्यानंतर हा एक वक्र आहे जो इनपुटचे विविध संयोजन दर्शवते ज्यांची एकूण किंमत समान आहे. बजेट लाईन, आयसो कॉस्ट लाईन, किंमत ओ की वरीलपैकी काहीही नाही. तर बजेट लाईनचं हे नाही आहे,
कारण इथे काय म्हटलं आहे, इथे इनपुट्सची गोष्ट होते. ठीक आहे, इनपुट्सची गोष्ट होते आहे. तर बजेट लाईनचे कस्टमरच्या बाबतीत असतं. ठीक आहे, कस्टमर म्हणजे आपली इन्कम कशी स्पेंड करेल त्याच्या माध्यमाने हे सांगितलं जातं. ठीक आहे, प्राईस लाईनसुद्धा इथे होणार नाही. ठीक आहे, किंमत ओढ इथे जे राईट आन्सर बनेल तो राहील आयसो कॉस्ट लाईन. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी जो आहे आयसो कॉस्ट लाईन हे आपलं जे आहे राईट आन्सर बनते. कारण आयसो कॉस्ट लाईनमध्ये इनपुट्स आणि याला प्रोड्यूस करण्याचं हे जे आहे खर्च वगैरे हे आपण इथे बघतो. नेक्स्ट क्वेश्चन करूया. व्हॉट हॅपन्स वेन मार्जिनल युटिलिटी इज 0. सीमांत उपयुक्तता शून्य असल्याने काय होते हे तुम्हाला सांगायचं आहे. टोटल युटिलिटी इज मॅक्सिमाइज, टोटल युटिलिटी इज 0, टोटल युटिलिटी इज निगेटिव्ह, टोटल युटिलिटी इज मिनिमम. एकूण उपयुक्तता समान केली जाते. ठीक आहे, एकूण उपयुक्तता जी आहे शून्य असते. ठीक आहे, एकूण उपयुक्तता जी आहे नकारात्मक आहे आणि एकूण उपयुक्तता जी आहे कमी केली जाते. ठीक आहे, ज्यावेळेस टोटल मार्जिनल युटिलिटी 0 होऊन जाते. ठीक आहे, ज्यावेळेस मार्जिनल युटिलिटी जी आहे ती शून्य होऊन जाते अशा वेळेस जी टोटल युटिलिटी आहे ती सर्वात जास्ती असते. ठीक आहे, टोटल युटिलिटी जी आहे ती सर्वात जास्ती असते. कारण टोटल युटिलिटी शून्य, कारण ती इथून सुरू होते ना, तर टोटल युटिलिटी 0पासून सुरू होते तर परत 0 कशी होऊन जाईल, अशी नाही होत. ठीक आहे, याचा स्वभाव नाही आहे. टोटल युटिलिटी नकारात्मकसुद्धा होत नाही, पण ही कमी होत जाते जेव्हा MU नकारात्मक होऊन जाते. ठीक आहे, जेव्हा मार्जिनल युटिलिटी नकारात्मक झाली तर टोटल युटिलिटी काय होत जाते, हळूहळू खाली जात जाते. ठीक आहे, पण नकारात्मक होत नाही, हे लक्षात ठेवा. तर ऑप्शन नंबर ए, टोटल युटिलिटी इज मॅक्सिमाइज, एकूण उपयुक्तता जी आहे ती कमाल केली जाते. ऑप्शन नंबर ए जो आहे तो इथे राईट आन्सर राईट. द पॉइंट वेअर total cost equal to total revenue is known as profit maximization, maximizing point, break even point, shutdown point, marginal cost point. ज्या बिंदूवर एकूण खर्च एकूण महसुलाच्या बरोबरीचा असतो तो बिंदू डॅश म्हणून ओळखला जातो. नफा जास्तीत जास्त बिंदू, ब्रेक इवन पॉईंट, शटडाऊन पॉईंट की किरकोळ खर्च बिंदू. ठीक आहे, हा प्रश्न आपण मागेही एकदा केला होता. तर याच्यात जर बघता तर जेव्हा TR/TC एकमेकांच्या बरोबरीचे आहे, टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल कॉस्ट, त्या पॉईंटला काय म्हणतात, त्या पॉईंटला म्हणतात ब्रेक इवन पॉईंट. ठीक आहे, त्या पॉईंटला काय म्हणतात, ब्रेक इवन पॉईंट. ठीक आहे, BP जे आहे हे याला म्हटल्या जातं. ओके, ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला राईट आन्सर इथे राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द लॉंग रन इन प्रोडक्शन थ्योरी इज कॅरेक्टराइज्ड बाय. उत्पादन सिद्धांतामध्ये दीर्घ कालावधीचे विशिष्ट काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑल इनपुट्स बिंग व्हेरिएबल, ऑल इनपुट्स बिंग फिक्स्ड, सम इनपुट्स बिंग व्हेरिएबल अँड सम फिक्स्ड आणि नन ऑफ द इनपुट्स बिंग यूज्ड. सर्व इनपुट्स व्हेरिएबल आहेत, सर्व इनपुट्स निश्चित केले जात आहे. त्याच्यानंतर काही इनपुट्स व्हेरिएबल आहेत आणि काही स्थिर असतात आणि कोणतेही इनपुट जे आहे ते वापरले जात नाही. ठीक आहे, नन ऑफ द इनपुट्स बिंग यूज्ड, ते याला तर शक्य नाही. उत्पादन करायचं आहे तर तुम्हाला उत्पादनाचे घटक इनपुट स्वरूपात वापरणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सम इनपुट्स आर बिंग व्हेरिएबल अँड सम फिक्स्ड, हे सुद्धा जे आहे हे जे आहे आपला राईट आन्सर राहील. ठीक आहे, हे सुद्धा जे आहे आपला राईट आन्सर जे आहे राहणार नाही. का बरं, कारण लाँग रनमध्ये सर्व उत्पादनाचे घटक काय असतात, लाँग रनमध्ये सर्व उत्पादनाचे घटक जे आहे ते व्हेरिएबल असतात. ठीक आहे, ते काय आहे, व्हेरिएबल आहे. ठीक आहे, सर्व उत्पादनाचे घटक जे आहे ते व्हेरिएबल असतात. ठीक आहे, लक्षात ठेवायला हा पॉईंट. हां, आता असं नाही होणार की बघ सर्व इनपुट्स फिक्स्ड आहे, तर हे तर शक्यच नाही. हे तीन कुठल्याही हालतीत होणार नाही. लाँग रनमध्ये कधीही सर्व इनपुट्स जे आहे ते व्हेरिएबल असतात, सर्व इनपुट्स व्हेरिएबल आहेत. ठीक आहे, इन द थ्योरी ऑफ प्रोडक्शन द मार्जिनल प्रोडक्ट ऑफ लेबर इज द ॲडिशनल आउटपुट प्रोड्यूस्ड बाय वन मोर युनिट ऑफ लेबर. त्याच्यानंतर द आउटपुट प्रोड्यूस्ड बाय ऑल युनिट्स ऑफ लेबर, द टोटल कॉस्ट ऑफ हायरिंग लेबर आणि द टोटल प्रोडक्ट डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ लेबर. अच्छा, हे तर केलं आहे. ठीक आहे, याला जाऊ द्या. तर हे काय राहील, ॲडिशनल आउटपुट प्रोड्यूस्ड बाय वन मोर युनिट ऑफ लेबर. ओके, हां,
आता लास्ट क्वेश्चन करूया. हां, हू हॅज डिफाईन्ड इकॉनॉमिक्स इन टर्म्स ऑफ वेल्थ. संपत्तीच्या संदर्भात अर्थशास्त्राची व्याख्या कोणी केली आहे? एल्डफर मार्शल, आर ए फिशर, ॲडम स्मिथ की नन ऑफ द अबाव. तर एल्डफर मार्शलनी इकॉनॉमिक्सची व्याख्या संपत्तीच्या बाबतीत केलीच नाही आहे. आर ए फिशर हा स्टॅटिस्टिक्सचा व्यक्ती आहे, याचा इथे काही फारसा संबंध नाही. ठीक आहे, नन ऑफ द अबावसुद्धा होणार नाही, कारण सर्वात पहिले जे आहे ॲडम स्मिथद्वारे अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ही संपत्तीच्या संदर्भात केल्या गेली होती. ॲडम स्मिथ वॉज द पर्सन हू डिफाईन्ड इकॉनॉमिक्स इन टर्म्स ऑफ वेल्थ. ओके, ऑप्शन नंबर ए विल बी द राईट आन्सर. आय होप तुम्हाला आजचा लेक्चर आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.